भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयामध्ये आयोजित या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। राहुरी आणि बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी असा महायुतीचा भारतीय जनता पार्टीचा प्रयत्न आहे। आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनानंतर बारामतीची पोटनिवडणूक होते आणि बारामतीमध्ये स्वतः सुनेत्राताई पवार या पोटनिवडणूक लढणार आहेत। या पार्श्वभूमीवर ही निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे, कारण महाराष्ट्राची परंपरा ही अशा पद्धतीने एखादं अपघाती निधन किंवा दुःखद निधन झाल्यानंतर बिनविरोध निवडणूक करायची महाराष्ट्राची परंपरा आहे आणि त्यामुळेच ही बिनविरोध निवडणूक व्हावी यासाठी महायुतीचा प्रयत्न आहे। परंतु काँग्रेसकडनं बारामती आणि राहुरीमध्ये उमेदवार देण्याची घोषणा केली। यावरून काँग्रेसमध्ये आणि महाविकास आघाडीमधले मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले, कारण संजय राऊत म्हणतात की आम्हाला याबद्दल माहीत नाही, शिवसेनेचा प्रयत्न आहे, उबाटा गटाचा प्रयत्न आहे की ही निवडणूक बिनविरोध व्हावी आणि काँग्रेस मात्र उमेदवारी देण्याच्या तयारीत आहेत। काँग्रेसनं उमेदवार दिला तरीही काहीही फरक पडणार नाही। काँग्रेस राहुरी आणि बारामतीच्या निवडणुकीमध्ये तोंडावर आपटणार आहे। जनतेनं काँग्रेसला या देशामध्ये नाकारलंय, महाराष्ट्रामध्ये नाकारलंय। राहुरी आणि बारामती देखील हर्षवर्धन सपकाळ यांची अगरबत्ती विझणार आहे। त्यांनी कितीही प्रयत्न केला, या निवडणुकीमध्ये कसाही उमेदवार दिला तरी या दोन्ही निवडणुकीमध्ये महायुतीचाच विजय होणार आहे। परंतु यातून एक गोष्ट मात्र नक्की झालेली आहे, महाविकास आघाडीमधल्या उणीधुणी आणि महाविकास आघाडीमधली भांडणं ही चव्हाट्यावर आली आहे। कारण शरद पवार साहेबांचा पक्ष बिनविरोध निवडणूक करण्याच्या प्रयत्नात आहे, उबाटा गट ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्नशील आहे। असं असताना काँग्रेसनं परस्पर महाविकास आघाडीला फाट्यावर मारत उबाटा गट आणि शरद पवार साहेबांचा पक्ष यांना बाजूला सारत आपली वेगळी चूल मांडण्याचा प्रयत्न केला आहे। यातून महाविकास आघाडीच्या ठिकऱ्या उडाल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झाले। निश्चितपणे महायुतीवरून आमचा प्रयत्न असेल की बारामती असेल, राहुरी असेल, या दोन्ही ठिकाणी बिनविरोध निवडणूक व्हावी, कारण अजितदादांना ही एक मोठी आदरांजली ठरेल बिनविरोध निवडणूक झाली तर। त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा देखील प्रयत्न आहे, महायुतीचा देखील प्रयत्न आहे की बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, कारण ती अजितदादांच्या कुटुंबामध्येच निवडणूक लढणार आहे। आपण याआधी देखील बघितलं की जेव्हा आर पाटलांचं निधन झालं तेव्हा देखील अशा पद्धतीची पोटनिवडणूक बिनविरोध झाली होती। याआधी देखील अशाच पद्धतीनं बिनविरोध पोटनिवडणुका झाल्या होत्या। या पार्श्वभूमीवर तो निर्णय घेतला पाहिजे की बारामती असेल, राहुरी असेल, या दोन्ही ठिकाणी उद्धवजी ठाकरे यांना विनंती आहे, शरद पवार साहेबांना विनंती आहे की त्यांनी या दोन्ही ठिकाणी महायुतीला पाठिंबा द्यावा। नाही, आपण बघितलं होतं की पिंपरी चिंचवडमध्ये काय झालं किंवा कसब्यामध्ये जेव्हा पोटनिवडणूक झाली तेव्हा देखील अशा पद्धतीनं काँग्रेसने उमेदवार दिले होते। वेगवेगळ्या मागच्या परिस्थितीमध्ये काय झालं याच्यापेक्षाही अजितदादांचं निधन हे महाराष्ट्राला धक्का आहे। हे प्रकरण आपण मागच्या काही प्रकरणाशी तुलना न करता अजितदादांच्या निधनानंतर महाराष्ट्राला एक धक्का बसला आणि बारामतीमध्ये स्वतः सुनेत्राताई पवार निवडणूक लढणार आहेत। या ठिकाणी काँग्रेसनं पाठिंबा नाही दिला, काँग्रेसनं उमेदवार दिला तरीही सुनेत्राताई पवार यांचाच विजय होणार आहे। अशा परिस्थितीमध्ये एक राजकीय मॅच्युरिटी दाखवण्याची गरज आहे, परंतु दुर्दैवानं काँग्रेस पक्षाकडे तेवढी मॅच्युरिटी शिल्लक नाही, कारण त्यांचा नेताच मॅच्युअर नाही आहे। जसा नेता तसा पक्ष, त्यामुळे काँग्रेस पक्ष या ठिकाणी मॅच्युरिटी दाखवत नाही, कारण राहुल गांधी स्वतः इमॅच्युअर सारखं देशभरामध्ये वागतात। त्यामुळेच आता काँग्रेस देखील इथं इमॅच्युअर अशी वागून राजकीय सामंजस्य किंवा राजकीय मतभेद बाजूला ठेवून अशा पद्धतीचे निर्णय घ्यायचे असतात, परंतु ती मॅच्युरिटी दुर्दैवानं काँग्रेसकडे नाही। उद्धवजी ठाकरे आणि शरद पवार साहेबांनी दाखवली,
त्याबद्दल त्यांचं मनापासून धन्यवाद. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी काल वाहतूक कराड सोबत काही कॉल रेकॉर्ड जे आहे ते बाहेर काढले, ती माहिती समोर आलेली पाहायला मिळते. त्यावरती संजय राऊत असं म्हणतात की मुख्यमंत्री कार्यालयाशिवाय त्यांना कोण माहिती देणार नाही, ती माहिती जी आहे ती तिथूनच आली असं त्यांनी म्हटलं. मुख्यमंत्री कार्यालय कुठलीही माहिती देत नाही. संजय राऊत आपल्या पक्षामध्ये काय चाललं याची माहिती तुम्हाला नसते. शरद पवार साहेबांना उमेदवारी मिळणार आहे का प्रियंका चतुर्वेदींना उमेदवारी मिळणार आहे याची तुम्हाला माहीत नसते. उद्धवजी ठाकरेंची नेमकी भूमिका काय आहे आणि आदित्य ठाकरेंची नेमकी भूमिका आहे याची तुम्हाला माहिती असते. आणि मुख्यमंत्री कार्यालयाला कुणालाही टार्गेट करण्याची गरज नाही, कारण जनतेनं देवेंद्रजी फडणवीस यांना स्पष्ट बहुमतानं निवडून दिले. एकदा नाही, दोनदा नाही, तर 3 वेळेला देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री झालेत आणि भारतीय जनता पार्टीच्या जवळपास 137 जागा निवडून आल्यात. त्यामुळे कुणाला तरी टार्गेट करायचं हे धोरण ना भारतीय जनता पार्टीचं आहे ना देवाभाऊचं आहे. महाविकास आघाडीमध्ये होतं की काँग्रेस राष्ट्रवादीला टार्गेट करत होतं, राष्ट्रवादी उभाटा गटाला टार्गेट करत होतं, त्यावेळेचे तत्कालीन गृहमंत्री उद्धवजी ठाकरेंना टार्गेट करत होते, उद्धवजी ठाकरे वेगवेगळ्या मंत्र्यांना टार्गेट होते. महायुतीमध्ये असं अजिबात नाही. अंजली दमनिया जे काही माहिती देतात त्याबद्दल देखील शंका आहे. त्यामुळे कुणाला तरी टार्गेट करायचे म्हणून कुठली माहिती बाहेर काढणं हे भारतीय जनता पार्टीचं धोरण नाही. संजय राऊत आपल्या पक्षामध्ये नेमकं काय चाललंय त्याचा जास्त विचार करा. तुम्हाला उद्धवजी ठाकरे आणि आदित्य ठाकरे काय कहतात हे कळत नाही आणि मुख्यमंत्री कार्यालयाचं तुम्हाला कधी कळेल. नाही, दिल्लीमध्ये एकमेकांच्या घरी जेवायला जाणं याच्यामध्ये काही गैर नाही आहे. आपण बघतो की जेव्हा अधिवेशन चालू असतं तेव्हा अशा पद्धतीच्या डिनर डिप्लोमसी होत असतात. परंतु संजय राऊतांना इतकंच सांगायचं आहे की जेव्हा केव्हा ऑपरेशन होईल तेव्हा ते संजय राऊतांना कळणार नाही. कारण संजय राऊत तुम्हाला तुमचे खासदार वैतागलेले आहेत, तुम्हाला तुमचे आमदार वैतागलेले आहेत, तुम्हाला तुमचे काही नगरसेवक देखील वैतागलेले आहेत. कुठल्याही क्षणी ते उभाटा गट सोडून जातील याच्यामध्ये अजिबात शंका नाही. परंतु ज्या दिवशी जो काही ऑपरेशन होईल ते ऑपरेशन कधी होणार हे संजय राऊतांना देखील कळणार नाही. कारण ज्या वेळेला 40 आमदार उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना, महाविकास आघाडीचं सरकार असताना 40 आमदार उद्धवजींना सोडून गेले. संजय राऊतांना त्याचा थांगपत्ता लागला नाही. त्यामुळं येणाऱ्या काळात जे काही ऑपरेशन होईल त्याचा थांगपत्ता देखील संजय राऊतांना लागणार नाही, उद्धवजी ठाकरेंना देखील लागणार नाही. हे का सोडून जात आहेत लोक? कारण अहंकाराची भाषा, सातत्यानं घरात बसायचं, जनतेचा संपर्क करायचा नाही, खासदारांना भेटायचं नाही, रोज उठून खोटं बोलायचं ही संजय राऊतांना सवय लागली. त्यामुळे रोजच्या बडबडीला कंटाळून यांचे खासदार, यांचे आमदार, यांचे नगरसेवक यांना सोडून जातील याच्यामध्ये अजिबात शंका नाही. अंजली दमानिया यांनी माहिती काढली त्यावरती राऊत असे म्हणते की ज्या पद्धतीने माहिती अंजली दमानिया बाहेर काढतात त्यामुळे भाजपच्या टार्गेटवर कोणतरी भविष्यात आहे हे यातनं दिसतंय असते. भारतीय जनता पार्टीच्या टार्गेटवर कोणी नाही, पण जनतेच्या टार्गेटवर मात्र संजय राऊत, उद्धवजी ठाकरे आहेत. जनतेनं संजय राऊतांना टार्गेट केलंय, जनतेनं उद्धवजी ठाकरेंना टार्गेट केलंय आणि टार्गेट करून घरी बसवण्याचं काम जनतेने केलंय. भारतीय जनता पार्टीच्या टार्गेटवर कोणी नाही. महायुती म्हणून आम्ही एक संघ आहोत. म्हणजे एकनाथजी शिंदे असतील, सुनेत्राताई पवार असतील, देवेंद्रजी फडणवीस असतील, एक दिलानं एकमेकांच्या सोबत राहून राज्य सरकारचं कारभार करतायत. परंतु भाजपला कुणाला तरी टार्गेटवर करायचं म्हणून ती माहिती बाहेर काढायची हा भारतीय जनता पार्टीचा मनामध्ये देखील असा विचार नाही आहे. परंतु संजय राऊत, जनतेनं मात्र तुम्हाला टार्गेटवर ठेवलं हे लक्षात ठेवा. जनतेच्या पूर्णपणे टार्गेटवर तुम्ही आहात. त्यामुळंच जनतेने टार्गेट करून तुम्हाला घरी बसवलंय. येणाऱ्या काळामध्ये देखील असंच खोटं बोलत राहिला तर जनता तुम्हाला आणखी टार्गेट केल्याशिवाय राहणार नाही. नाही, स्वकीयाला टार्गेट करणं, घरच्यांना टार्गेटवर ठेवणं हा उभाटा गटाचा धंदा आहे आणि उभाटा गटाची परंपरा आहे की आपल्याच घरच्या लोकांना टार्गेट करायचं, आपल्या भावालाच टार्गेटवर ठेवायचं आहे.
हे उद्धवजी ठाकरे आणि उभाटा गटाची परंपरा आहे. संजय राऊत आपल्याच माणसाच्या पाठीमध्ये खंजीर खुपसायचा ही संजय राऊतांची परंपरा आहे. त्यामुळं ती परंपरा भारतीय जनता पार्टीची नाही. भारतीय जनता पार्टी मित्रांना सोबत घेऊन चालतो आणि त्यामुळं मुख्यमंत्री कार्यालयाला कोणीतरी टार्गेटवर ठेवून ही माहिती बाहेर दिली जाते अशा पद्धतीच्या खोट्या अफवा पसरवण्याचं काम संजय राऊत रोज करतात. रोज उठायचं आणि खोटं बोलायचं एवढाच धंदा संजय राऊतांना आहे. त्यामुळं अंजली दमानियाला कुठून माहिती मिळाली याची निश्चितपणे चौकशी होईल आणि त्याबद्दल जे काही सत्यता आहे ती बाहेर येईल. कारण ज्या पद्धतीचे रेकॉर्डिंग्स वगैरे हे सगळी माहिती बाहेर आली, कारण ती माहिती कशी बाहेर आली, ती कोणी दिली याचा देखील निश्चितपणे तपास होईल. परंतु संजय राऊतांना इतकंच सांगायचं आहे की तुम्ही ज्या पद्धतीनं मित्रांच्या पाठीमध्ये भावाच्या पाठीमध्ये खंजीर खुपसता ती परंपरा भारतीय जनता पार्टीची नाही. राहुरी पोटनिवडणुकीमध्ये उभाटा गटाचे स्थानिक सगळे कार्यकर्ते जे आहेत नेते जे आहेत त्यांचं म्हणणं आहे की कुठेतरी ही निवडणूक जी आहे ती लढली पाहिजे. आज त्याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता चर्चा होणार आहे याबाबत. नाही, राहुरीमध्ये काँग्रेस आपला उमेदवार घोषित करते, उभाटा गट आपला उमेदवार घोषित करते, कदाचित राष्ट्रवादी शरद पवार गट देखील आपला उमेदवार घोषित करेल. त्या तिघांचे 3 दिशेला तोंड आहेत हे यावरून स्पष्ट दिसते. कारण काँग्रेसनी जवळपास काहीतरी 10-15 लोकांच्या मुलाखती घ्यायला सुरुवात केली. उभाटा गट म्हणते की त्या जागेवर आमचा दावा आहे, पवार साहेब म्हणतात तिथे आमचा दावा आहे. त्यामुळे राहुरीमध्ये उभाटा गटाने उमेदवार दिला तरी फरक पडणार नाही, पवार साहेबांनी उमेदवार दिला तरी फरक पडणार नाही आणि काँग्रेसचं तर राहुरीमध्ये डिपॉझिट जप्त होणार आहे. राहुरीची जनता पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी उभी राहील यामध्ये अजिबात शंका नाही. हर्षवर्धन सपकाळ काँग्रेस म्हणतात की काँग्रेस निवडणूक लढण्यावर ठाम आहे आणि भाजपला हरवण्यासाठी सर्वांनी एकत्र यायला. नाही, हर्षवर्धन सपकाळांनी संजय राऊतांना विनंती करावी की तुम्ही एकत्र या. हर्षवर्धन सपकाळांनी उद्धवजी ठाकरेंना विनंती करावी की तुम्ही एकत्र या. हर्षवर्धन सपकाळांनी शरद पवार साहेबांना विनंती करावी की तिन्ही एकत्र या. मुळामध्ये महाविकास आघाडीचे 3 पक्ष या मुद्द्यावर एकत्र यायला तयार नाहीत आणि हर्षवर्धन सपकाळ आभाळ हाणतायत की सगळ्यांनी एकत्र यावं. अहो हर्षवर्धनजी, तुमच्या पक्षाची काय अवस्था आहे ते बघा. एवढा इमॅच्युअर पक्ष महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात आजपर्यंत झाला नाही जेवढं इमॅच्युअर राहुल गांधी आणि हर्षवर्धन सपकाळ वागतायत. त्यामुळं अशा पद्धतीनं हर्षवर्धन सपकाळांनी कितीही आव्हान केलं तरी काँग्रेसचे 3 लोक देखील हर्षवर्धन सपकाळच्या सांगण्यावरून एकत्र येणार नाहीत. विजय वडेट्टीवारांना आव्हान केलं, हर्षवर्धन सपकाळांनी बैठकीला या, तर विजय वडेट्टीवार येत नाहीत, बाळासाहेब थोरात येत नाहीत, पाटील येत नाहीत, सतेज पाटील येत नाहीत. त्यामुळं यांच्या पक्षातल्या 3 नेत्यांची 3 दिशेला तोंड आहेत, तर त्यांनी इतरांना एकत्र येण्याचं आव्हान करून काही उपयोग होणार नाही. हर्षवर्धन सपकाळांचं काँग्रेसमध्येच चालत नाही तर ते इतर पक्षांकडे कधी काय चालणार. दुसरीकडे वंचितकडून देखील आता राहुरीमध्ये उमेदवाराची घोषणा करण्यात येत आहे. त्यामुळे असं वाटतं की आता नाही, काँग्रेस हर्षवर्धन सपकाळांनी प्रकाश आंबेडकरांसोबत अनेक बैठका केल्या होत्या, अनेक ठिकाणी आपली युती आहे, आघाडी आहे अशा पद्धतीचे दावे केले होते. आता हर्षवर्धन सपकाळांनी प्रकाश आंबेडकरांना जाऊन विचारलं पाहिजे की नेमकं आपल्या आघाडीचं काय झालं. राहुरीमध्ये काँग्रेस आणि वंचित यांची आघाडी होणार आहे का फक्त हे नावाला एकत्र यायचं, निवडणूक वेगवेगळ्या लढायचं हे धोरण ठेवणार आहेत. हर्षवर्धन सपकाळांचं नेतृत्वच असं आहे की त्यांच्या सांगण्यावरून काँग्रेसची 4 लोकसुद्धा एकत्र येऊ शकत नाहीत, तर इतर लोक देखील त्यांच्यासोबत एकत्र येणार नाहीत. हर्षवर्धन सपकाळ यांचं नेतृत्व महाराष्ट्रानं कधीही स्वीकारलेलं नाही. बुलढाण्यामध्ये देखील त्यांच्या नेतृत्वाला कोणी किंमत देत नाही. काँग्रेसमध्ये देखील हर्षवर्धन सपकाळ यांच्या म्हणण्याला आणि त्यांच्या नेतृत्वाला कोणीही किंमत देत नाही. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावावर 1147 एकर जमीन असल्याचा दावा एका व्यक्तीने केलेला आहे. काय उत्तर? या प्रकरणामध्ये माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांच्या कार्यालयातनं तक्रार दिली होती. यात गुन्हा देखील दाखल झालेला आहे. अशा पद्धतीची खोटी माहिती पसरून एखाद्यांची बदनामी करणं अतिशय चुकीचे आहे. या प्रकरणामध्ये स्वतः बावनकुळे साहेबांची 28 एकर जमीन असल्याची माहिती समोर येते आणि विनाकारण अशा पद्धतीनं एखाद्या मंत्र्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर ते अतिशय चुकीचं आहे. या प्रकरणामध्ये तक्रार दाखल झाली आहे, गुन्हा देखील दाखल झाला आहे. जे कोणी या प्रकरणाच्या पाठीशी असतील त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई केली जातील. एखाद्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या मंत्र्याला अशा पद्धतीनं बदनामी करणं चुकीचं आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून चुकीची माहिती काय सांगिततात, जवळपास 1100 एकर जमीन आहे. प्रत्यक्षात माहिती बघा, ॲफिडेविट समोर असतो, आपल्याकडे सगळा माहिती अधिकार कायद्याचा असतो. बावनकुळे साहेब आणि कुटुंबियाच्या नावावर फक्त 28 एकर जमीन आहे आणि तुम्ही सांगतात 1100 एकर जमीन आहे. हा जावाईसूद नेमका कुठून लावला आहे? कशा पद्धतीनं एखाद्या माणसाला टार्गेट करण्याचं काम काही लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून करतात. अशा लोकांच्या विरोधात तक्रार दाखल झाली आहे, गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल. नाशिक दिंडोरीमध्ये झालेल्या विहिरीमध्ये काल अपघातामध्ये 6 चिमुरडे आणि 9 जणांचा एकाच वेळी मृत्यू झालेला आहे. त्यामुळे यंत्रणेवर त्याचे वेगवेगळे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. कारण रस्त्याच्या 3 फूट बाजूला असलेली ही ओपन विहीर होती, कुठल्याही संरक्षण कठडक अधिकाऱ्यांचा नव्हता. त्यामुळे प्रचंड हळहळ व्यक्त केली जाते, रोषही लोकांमध्ये. नाशिकमध्ये अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे की एकाच कुटुंबातल्या 9 व्यक्तींचा जवळपास याच्यामध्ये मृत्यू झाला आहे. हे अपघाताला कोण जबाबदार आहे, अपघात कशामुळे झाला आहे याची पूर्ण चौकशी केली जाईल. स्वतः गिरीश महाजन आणि नरहरी झिरवळ यांनी घटनास्थळाची पाहणी केली. या प्रकरणामध्ये मला जी माहिती आहे त्यानुसार विहीर मालकाच्या विरोधामध्ये गुन्हा देखील दाखल झालेला आहे. अशा प्रकरणामध्ये येणाऱ्या काळामध्ये एक नाशिकची घटना घडली, या घटनेतून आपण शिकलं पाहिजे की रस्त्याच्या बाजूला आणखी कुठे विहिरी आहेत याचा तपास देखील करणं गरजेचं आहे. मला वाटतं माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी देखील हे प्रकरण अतिशय गंभीर्याने घेतलं आहे आणि जिथे कुठे अशा पद्धतीच्या रस्त्याच्या कडेला विहिरी असतील त्याचं पूर्ण ऑडिट केलं जाणार आहे आणि त्याच्यावर पर्याय म्हणून आपल्याला उपाययोजना करतील अशा सूचना देखील राज्य सरकारच्या वतीनं देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे ही अतिशय दुर्दैवी घटना घडली आहे. येणाऱ्या काळामध्ये अशा घटना घडू नये यासाठी सरकारच्या माध्यमातून देखील ऑडिट करून जिथेही कुठे अशा विहिरी असतील त्या ठिकाणी उपाययोजना केल्या जातील. मुंबईतल्या मराठवाड्या लालबाग परिसरामध्ये जी मिरची गर्दी आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मराठी व्यापारी आहेत आणि मराठी ग्राहक असतात. त्याच्यावरती काल कुठेतरी पालिकेने हातोडा चालवलेला पाहायला मिळते. त्यामुळे मराठी माणसांमधून विशेषतः लालबागमधल्या रोष व्यक्त केला जातोय ग्राहकांमधून देखील की अशा प्रकारे का टार्गेट केलं जातं. नाही, जिथे कुठे महापालिकेच्या जागेवर अतिक्रमण करून चुकीचं काम केलं असेल तर तिथं निश्चितपणे महापालिकेच्या वतीनं कारवाई केली जाते. तिथे मला नेमकं लालबागमध्ये काय झालं याची मला पूर्ण कल्पना नाही, माहिती घेऊन सविस्तर उत्तर देतो. परंतु मुंबईमध्ये अनेक ठिकाणी अनधिकृत फेरीवाले मोठ्या प्रमाणात आहेत, त्याच्यामध्ये बांगलादेशी घुसखोर आहेत. वेगळ्या पद्धतीनं अनधिकृतपणे मुंबईच्या रस्त्यांवर ताबा घेतला जातोय, लोकांना चालायला देखील जागा नसते. अशा वेळेला महापालिका रितसरपणे कारवाई करत असते. लालबागमध्ये नेमकं काय झालं याची पूर्ण माहिती घेतली जाईल. मंत्री नितेश राणे यांनी काल मुंबईमधील सभेमध्ये असं म्हटलेलं आहे की छत्रपती शिवरायांची स्वराज्याची लढाई ही इस्लाम विरोधी होती. छत्रपती संभाजीराजेंची देखील हिंदू धर्मबदलासाठी हत्या केली गेली, त्यामुळे ही धर्माची लढाई होती. निश्चितपणे नितेशजी राणे यांनी जे वक्तव्य केलं ते त्याला इतिहासाचा आधार आहे. आपण बघतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी धर्म बदलला नाही म्हणून त्यांची हत्या करण्यात आली, त्यांना मारण्यात आलं. अशा पद्धतीची ही धर्माचीच लढाई होती हे इतिहासामध्ये सत्य आपल्याला माहिती आहे. आणि आपण बघितलं औरंगजेब असेल, अफजल खान असेल यांनी अशाच पद्धतीनं धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला आणि हिंदूंवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. परंतु छत्रपती शिवाजी महाराज यांनी या महाराष्ट्रामध्ये हिंदवी स्वराज्याचा पाया रचला आणि हिंदवी स्वराज्याची पताका हा भगवा झेंडा अभिमानाने आणि सन्मानाने उभा राहील यासाठी प्रयत्न केले. नितेशजी राणे यांनी जे वक्तव्य केलं ते अतिशय योग्य आहे आणि समर्थनीय आहे. आणखी एक त्यांच्या वक्तव्याशी भाजप समर्थन करताना विचारायचं, त्याच्यामध्ये मदरशामधून जी मानसिकता असते ती ही सर्व हिंदू करून टाकू अशी मानसिकता आहे. ते आतमध्ये अटॅच केले मदरसे बंद केले पाहिजे. देवाभाऊंचा महाराष्ट्र आहे, ते मस्ती चालणार नाही. तर धर्मस्वतंत्र कायदा आणला आहे, पुढचा नंबर हा मदरशांचा असेल. नाही, ज्या मदरशामधनं देशद्रोही कारवाया केल्या जातील, ज्या मदरशांमधनं देशविघातक कृत्य केलं जाईल अशा सगळ्याच मदरशांवर कारवाई केली जाईल, याच्यामध्ये अजिबात शंका नाही. या मदरशाच्या आडून काही देशविरोधी कारवाई करण्याचं काम सुरू असेल तर ते निश्चितपणे चुकीचं आहे, त्याचं कुणीही समर्थन करू शकत नाही. आणि ज्या ठिकाणी असं चुकीचं कृत्य असेल त्याच्यावर सरकारनं निश्चितपणे कारवाई केली पाहिजे. प्रकाश आंबेडकर यांनी गंभीर दावा केला की महाराष्ट्रात 2,90,00,000 मतदारांची नावं कापली जाणार आहेत असा प्रश्न ते उपस्थित करतायत. निवडणूक आयोगाच्या माध्यमातून ते भाजपवर देखील निशाणा साधतायत.
नाही, SIRच्या माध्यमातून मतदार यादीचं शुद्धीकरण केलं जाणार आहे. याआधी आपण बघतो की शिवसेना उबाटा गट असेल किंवा राज ठाकरे यांनी दुबार नावं तिबार नावं याच्यावर शंका उपस्थित केली होती. आता SIRच्या माध्यमातून अशा पद्धतीनं काही मतदार यादीमध्ये दुबार नावं, 3 ठिकाणी नावं, 4 ठिकाणी नावं असे प्रकार महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी बघितले होते. SIRच्या माध्यमातून ही पूर्ण दुबार नावं तिबार नावं काढली जातील. मोठ्या प्रमाणात बांगलादेशी घुसखोर देखील मतदार यादीमध्ये आले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या पार्श्वभूमीवर जी कोणी दुबार नावं तिबार नावं किंवा घुसखोर जे भारताचे नागरिकच नाहीत तर त्यांना मतदानाचा अधिकार द्यायचा का, याचं उत्तर एकदा प्रकाश आंबेडकरांनी दिलं पाहिजे. गॅसची टंचाई असल्यामुळे आता वंचित बहुजन आघाडीने 6 तारखेला महाराष्ट्रभर आंदोलनाची हाक दिलेली आहे. त्याचं म्हणणं आहे की रिव्हर्स मायग्रेशन सुरू झालेलं आहे गॅसच्या टंचाईमुळे. नाही, गॅसची टंचाई कुठेही नाही आहे. शहरामध्ये बुकिंग केल्यानंतर 25 दिवसामध्ये गॅस मिळतोय. माझी वंचित आघाडीचे नेते प्रकाशजी आंबेडकरांना विनंती आहे की लोकांना पॅनिक करण्याचा प्रयत्न करू नका. सरकार जनतेच्या सोबत आहे आणि ज्या पद्धतीनं गॅसचा पुरवठा सुरळीत ठेवायला पाहिजे तशा पद्धतीनं सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न देखील केला जातो. जाणीवपूर्वक अफवा पसरून जाणीवपूर्वक पॅनिकता निर्माण करून जास्तीची गॅस बुकिंग करण्याचा प्रयत्न काही लोकांकडनं सातत्यानं केला जातोय. प्रकाशजी आंबेडकरांना एवढीच विनंती आहे की 25 दिवसामध्ये बुकिंग केल्यानंतर गॅस मिळतोय आणि ग्रामीण भागामध्ये 35 दिवसामध्ये गॅस मिळतोय. त्यामुळे विनाकारण आंदोलन करून आपली एनर्जी वाया घालू नका, एवढंच मला प्रकाशजी आंबेडकरांना सांगायचं.